कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब नमस्कार। नमस्कार मॅडम, तुम्ही परत का आलात? अहो आम्ही करतो ना चौकशी। हां, तक्रार केलीत ना तुम्ही? हो, पण त्या संदर्भातच थोडंसं बोलायचं होतं आपल्याशी। बरं बसा। बोला। तक्रार मागे घ्यायची आम्हाला, म्हणजे तक्रार कॅन्सल करायची। अरे हे काय चाललंय काय? आधी तक्रार करता, मग आता म्हणता तक्रार मागे घ्यायची आहे। आम्हाला काही दुसरी कामं नाहीत का? आमचा वेळ का वाया घालवता तुम्ही? सॉरी साहेब। तुम्ही कोण? काय हो मॅडम, तुम्ही वेगवेगळी माणसं घेऊन काय येता इथे? मगाशी त्या दुसऱ्या कोणीतरी आल्या होत्या आणि आता ह्या? नाही साहेब, ती माझी धाकटी मुलगी होती इरा, ही माझी थोरली मुलगी अक्षरा, अक्षरा सूर्यवंशी। ओ अच्छा, तुम्हीच का त्या अक्षरा सूर्यवंशी? तुमचाच छळ केला ना तुमच्या सासरच्यांनी? अहो पण तुम्हाला तर एवढी मारहाण झाली होती की तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये येऊ शकत नव्हता। तुम्ही ट्रामा मध्ये आहात। हा, तुम्हाला 2-3 वेळा चक्कर आली असं सांगितलं गेलं आम्हाला। हा, तुम्ही तर आता एकदम बरेच झालात लगेच। काय मॅडम, त्या तर एकदम धडधाकट दिसत आहेत। हा, काय खोटी तक्रार केली की काय तुम्ही? कुणी केलं तक्रार? अक्षरा आमोणकर। त्यांचं म्हणणं आहे की या मॅडमनी त्यांचा छळ केलाय। नाही नाही नाही, आमचं मन काय अजून बी हे मानायला तयारच नाही राव। मास्तरीनबाईंनी खरंच तक्रार केली असेल। त्यांच्याने आईसाहेबांची लई वेळा वादावादी झाली, भांडणं झाली, पण तरी बी मास्तरीनबाईंनी ते सगळे विषय एकदम समंजसपणे हँडल केलते, त्याच्यावर उपाय काढला होता। आमच्या संग बोलल्या होत्या, आमच्यावर राग बी काढला होता म्हणा, पण या असं का पोलीस स्टेशनमध्ये जायची भाषा? नाही नाही नाही, आता आम्ही त्यांच्या संग नाही म्हणून लई एकटे फिलिंग वाटत असेल काय त्यासनी। त्यांनी आमच्यावरचा राग काढायचा, आम्हाला धडा शिकवायचा म्हणतानाही असलं नाही रे नाही मर्दा। पण मास्तरीनबाई या अशा धडा शिकवणाऱ्यातल्या नाहीत, मास्तरीनबाई प्रेमानं समजून सांगणाऱ्यातल्या आहेत, हे असं करणार नाहीत। खोटी तक्रार केली होती की काय? ते इरा नाही साहेब, खोटी तक्रार नाही केली। नाही म्हणजे गैरसमज झाला, त्यातून तक्रार केली गेली। हां, नाही म्हणजे खरंच आम्ही काहीच खोटं नाही बोललो। कसं आहे ना साहेब, खरंच तिची तब्येत बरी नव्हती हो। तिला चक्कर आली होती, आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो तिला। आता जरा बरं वाटतंय ना म्हणून इकडे आलो, असं झालं ते। मग तुम्ही आता तक्रार मागे घ्यायला आलात म्हणजे गैरसमज दूर झाला का? अरे काय चाललंय काय कळत नाही मला। नाही म्हणजे फॅमिली मॅटर मध्ये ना हे नेहमी असंच असतं। घरात जरा काही झालं की आले धावत पळत पोलीस स्टेशन मध्ये आणि मग मिटवतात आपसातच। अरे मग आधीच घरातल्या घरात मिटवायचं होतं ना, आमचा वेळ वाया गेला नसता। आणि मॅडम, याच्यापेक्षाही खूप महत्वाची कामं असतात आम्हाला, कळलं का? हो, खरंच सॉरी तुमचा वेळ वाया घालवल्याबद्दल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।